हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे. आज आपण नाश्त्यासाठी बनवतोय झटपट असे मेदू वडे. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे आज बनवते. तर चला, तर तुम्हाला मी आज साहित्य सांगते. मी सगळं रेडी करून घेतलेलं आहे. मेदू वड्यासाठी आपण घेतले रवा 1 वाटी. तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता, जेवढं हवं आहे तेवढं तुम्हाला. त्यानंतर इथे आहे कोथिंबीर चिरून घेतले बारीक. इथे चिली फ्लेक्स घेतले थोडेसेच, माझी मुलगी खाणार आहे, लहान आहे ती म्हणून जरा थोडेसे घेतले. इथे आहे जिरं, इथे आहे मीठ चवीनुसार, तुम्हाला हवं तेवढं घ्या. इथे मी चटणी बनवणार आहे, त्याच्यासाठी घेतलं आहे खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, जिरं, मीठ आणि थोडीशी चवीसाठी साखर घेतलेली आहे. हे चिली फ्लेक्स टाकतोय, नंतर हे जिरं टाकतोय, नंतर मीठ पण टाकतोय आपण, आणि ही जी कोथिंबीर चिरून घेतली ही पण टाकतोय. हे टाकून घेतलं आपण सगळं. आपण ढवळून घेऊया. ह्याच्यात आपण 1 वाटी रवा घेतलाय तो टाकूया. आता गॅस आपण स्लो करूया, हे उडतो रवा. आता हे आपण ढवळून ह्याचा एकदम डो बनेल असा, पाणी ॲब्झॉर्ब करून घेतल्यावर डो बनेल ह्याचा असं एवढं आपण ढवळून घेऊया. ढवळत राहिलं पाहिजे, नाहीतर मग ते खाली पॅनला चिकटतं आणि आपला रवा जळू शकतो. हे सगळं ढवळून झाल्यावर मी भेटते तुम्हाला, पुढचं काही करायचं आहे ते तुम्हाला सांगते. आता हे पाणी ॲब्झॉर्ब झालं आहे रव्यामध्ये. आपण हे जरा वेळ थंड करायला ठेवूया आणि आता आपण बनवूया चटणी. त्याचं साहित्य तर मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला, ते आता बनवून घेऊया. त्याच्यात टाकते कोथिंबीर, हे खोबरं, हे लसूण आणि आलं, जिरं आणि साखर आपण लास्टला वाटून घेतल्यावर थोडीशी टाकणार आणि एकदा फिरवून घेणार आहे, त्याच्याने थोडी चव येते गोड अशी. त्यानंतर या मिरच्या आपण थोड्या तळून टाकूया म्हणजे लवकर वाटल्या जाईल. आपण हे सगळं वाटून घेऊया. आपण आता तडका देऊन घेतोय चटणीला. चटणी रेडी झाली. आता हे थंड झालेलं आहे रवा. हे आपण हाताने मळून घेऊया थोडं, म्हणजे असं पिठासारखं आपल्याला मळून घ्यायचं. थोडंसं तेल घालूया हातावर, म्हणजे ते चिकटते चिकटताना, आणि हाताने मळून घेऊन नंतर आपल्याला त्याला त्याचे मेदू वडे बनवून घ्यायचे. हाताला तेल लावून घ्यायचं, असं गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण घेऊन आपल्या मेदू वड्याचा आकार द्यायचा. अशा प्रकारे आपले हे मेदू वडे असे बनवून घेऊया. तेल तिथे तापायला ठेवलं मी. असे सगळे आपण मेदू वडे बनवून घेऊया आणि तळूया. तुम्हाला लास्टला दाखवते सगळं तळून झालं ते.
एकदम सुंदर, अप्रतिम, कुरकुरीत